आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाओसवरून वापस आले आणि वापस आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जवळजवळ 3,53,000 कोटीचे प्रकल्पचे MOU महाराष्ट्रासाठी केलेत आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वर्तमान परिषदेमध्ये सांगितलं। त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्री दावोसला गेले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी जवळजवळ 2.5 लाख कोटीच्या प्रकल्पाचा MOU त्यावेळेस केला होता। आमची माननीय मुख्यमंत्र्यांना एकच मागणी आहे की त्यांनी काल सांगितलं की 2.5 लाख कोटीच्या प्रकल्पापैकी मागच्या वर्षीच्या 80% प्रकल्प याचं काम चालू झालेलं आहे, ते जमिनीवर आहेत। अशा पद्धतीची काल त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे। मागच्या वर्षी मुख्यमंत्री दावोसला गेल्यानंतर 2.5 लाखाचे जे प्रकल्प आलेत ते सध्या कोणत्या स्थितीत आहे हे सरकारने सर्वप्रथम सांगितलं पाहिजे। आमच्या माहितीनुसार 2.5 लाख प्रकल्पापैकी 2.5 लाख कोटीचे प्रकल्प जाहीर केले, त्यापैकी बोटावर मोजण्याएवढे प्रकल्प फक्त जमिनीवर आहेत, बाकी सर्व प्रकल्प कागदावर आहेत। मागच्या वर्षी आपल्याला माहितीसाठी सांगतो की विदर्भासाठी 90,000 कोटीचे प्रकल्प 5 प्रकल्पाची घोषणा दावोसहून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केली होती की विदर्भासाठी 90,000 कोटीचे प्रकल्प विदर्भामध्ये येणार आणि मोठ्या प्रमाणात विदर्भातील तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळणार अशी घोषणा केल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील न्यू एरा टेक्नॉलॉजीचा 20,000 कोटीचा प्रकल्प त्याची कुठे सुद्धा सुरुवात नाही। या न्यू एरा टेक्नॉलॉजी कंपनीने सांगितलं की इतकी मोठी गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सक्षम नाहीत। मग त्यांनी MOU केला कसा, हा आमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वळद येथील वलद फेरो अलॉइड प्रोजेक्ट 5,500 कोटीचा, हा सुद्धा त्याची कुठेही सुरुवात त्यांनी नाही, कुठेही जमिनीवर नाही। बुटीबोरी नागपूर येथील अराई पॉवर प्रकल्प जो 18,000 कोटीचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता, तो सुद्धा प्रकल्प कागदावरच आहे। 1-2दा या प्रकल्पाच्या लोकांनी नागपूरला भेटी दिल्या, काय विधीच्या बाबतीत त्यांच्या अडचणी त्याची चर्चा केली, पण कुठेही हा प्रकल्प जमिनीवर नाही, सर्व कागदावरच हा प्रकल्प 18,000 कोटीचा आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील 20,000 कोटीचा लॉइड मेटल प्रकल्प, याच्यासाठी जागा पाहण्याचं काम चालू होतं। प्रत्यक्षात केव्हा हा प्रकल्प चालू होणार याची सुद्धा माहिती दिली पाहिजे। फक्त त्या ठिकाणी गडचिरोली ते मायनिंगचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ते मायन जे केलेलं मटेरियल आहे ते गडचिरोलीच्या बाहेर नेऊन त्याला प्रोसेसिंग केलं जातं, पण हा लॉइडचा प्रकल्प सुद्धा अजून सुरुवात नाही। त्याचबरोबर अमरावती ते टेक्स्टाईल पार्क सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता। विदर्भ आहे ते पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, त्याची जबाबदारी MIDC आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेडला त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्टची जबाबदारी दिली होती। आता त्यांचा फिजिबिलिटी रिपोर्ट येऊन त्यांनी सबमिट केला, पण कुठेही पुढे त्याच्याबद्दल कारवाई नाही। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात यायलाच पाहिजे, पण आपण ज्या घोषणा करता मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या त्याच्या खरोखरच किती प्रकल्प कागदावर अजूनही आहे आणि किती प्रकल्पाची सुरुवात झाली याची माहिती आपण महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे।
फक्त दाव उचलून यायचं, मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि पुढे कोणती कारवाई व्हायची नाही. कारण की एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ते प्रकल्प सुरू झालेच पाहिजे. तेव्हा लोकांचा विश्वास सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर बसेल. म्हणून मागच्या वर्षीच्या 2.5 लाख कोटीच्या प्रकल्पाचं काय झालं, ते कोणत्या स्थितीत आहे, त्यातले किती प्रकल्प खरोखरच कार्यान्वित होणार, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे. आमच्या माहितीनुसार फक्त मागच्या वर्षीच्या दावोसच्या भेटीनंतरचे फक्त 15 ते 20% प्रकल्प त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये काहीतरी त्याच्या हालचाली चालू आहे. 80% प्रकल्पाच्या कुठेही हालचाली त्यानिमित्तानं नाही. सर्व प्रकल्प कागदावर आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीतची माहिती त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर हे जे आता 3,53,000 कोटीच्या प्रकल्पाची जी घोषणा केली, हे तरी यावेळेस जी मागच्या वर्षी झाली नाही, पण यावर्षीचे तरी जे आपण MOU केले ते तरी राज्य शासनाने व्यवस्थित पाठपुरावा करून त्यांची जी अजून काही अडचणी असेल त्या दूर करून हे प्रकल्प ज्या घोषणा केल्याप्रमाणे तरी यावर्षी चालू करावे, अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो. आणि हे करत असताना 3,53,000 कोटीच्या प्रकल्पाची घोषणा केली, पण याच्यातले काही प्रकल्प गुजरातला सुद्धा गेले नाही पाहिजे, याची सुद्धा दक्षता राज्य शासनाने घेतली पाहिजे. एवढीच विनंती मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाला करायची आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की तलाठ्याची परीक्षा झाली. आता विद्यार्थी आक्रोश करतायत की जे काही गैरव्यवहार तलाठ्याच्या परीक्षेमध्ये झाले त्याची चौकशी करा. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्हाला पुरावा द्या. एखादी तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करणं हे सरकारचं काम आहे, पण ते न करता उलटा पुरावा मागायचा, अशा पद्धतीची प्रथा आम्ही कधी महाराष्ट्रात पाहिली नाही. आणि काही मंत्री तर म्हणतात तुम्ही जर याच्या बाबतीत जास्ती बोललात तर आम्ही तुमच्यावर खटले दाखल करू. आता विद्यार्थ्यांवर खटले दाखल करण्याचं काम म्हणजे विद्यार्थी तक्रार करतायत, त्याच्या तक्रारीची कोणती दखल न घेता उलट सरकार त्यांना धमकावत आहे की आम्ही तुमच्यावर खटले दाखल करू, गुन्हे दाखल करू. आज मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रातील तरुण आहेत ते वाट पाहत आहेत की ज्या 75,000 पदं भरण्याची जी घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचं काय झालं. त्याची सुरुवात लवकरात लवकर 75,000 पदं जी खाली आहेत, व्हॅकंट आहेत, ती भरण्याची सुरुवात राज्य शासनाने लवकरात लवकर करावी. नगर परिषदेच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेसाठी फक्त 40% जागा भरण्याची प्रक्रिया या राज्य शासनाने चालू केली आहे. 60% जागेची प्रक्रिया अजून सुद्धा चालू नाही. या नगर परिषदेच्या रिक्त जागेसाठी 2.5 लाख तरुणांनी महाराष्ट्राच्या अर्ज केले होते आणि परीक्षेला बसले होते. आणि म्हणून 60% जागा ज्या नगर परिषदेच्या रिक्त आहेत त्या भरण्याची सुद्धा प्रक्रिया राज्य शासनाने लवकरात लवकर चालू करण्याची इथे आवश्यकता आहे. कारण की हे सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी लागणार आहेत. आता तर शेतकरी आपण आत्महत्या करताना पाहत होतो. ही अशाच प्रकारची परिस्थिती राहिली तर आता शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आत्महत्येला प्रवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने आणलेली आहे. आणि त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर नगर परिषदेच्या ज्या 60 जागांच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर प्रक्रिया राज्य शासनाने चालू करावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो. याच्यानंतर जर काही प्रश्न आपल्याला विचारायचे असेल तर विचारू शकतो.
असं आहे की ज्या लोकांना घेऊन गेले होते त्याच्यातले जे खरोखरच लोक जर उपयुक्त असतील आणि त्याचा जर खरोखरच उपयोग झाला असेल तर त्याला हरकत नाही. पण फक्त वॅकेशनसाठी कोणाला घेऊन जाणं असं काही झालं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आमचा प्रश्न आहे ठीक आहे 50 लोक घेऊन गेले पण त्याची रिझल्ट द्या. मागच्या वर्षी दावोसमधून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं त्याचा कोणताही रिझल्ट महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. तुम्ही MOU साठी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक घेऊन जाता पण ते आल्यानंतर कमीत कमी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्यांनी MOU केलेत त्यांचा व्यवस्थित राज्य शासनाच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटनी पाठपुरावा केला पाहिजे. त्यांना काही अडचणी असतील त्या दूर केल्या पाहिजे. ते लवकरात लवकर प्रकल्प कसे कार्यान्वित होईल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे. पण असं होताना काही दिसत नाही. फक्त येऊन मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या पण पुढे त्याचा कोणीही फॉलोअप घेत नाही. त्यांच्या अडचणी कोणी दूर करत नाही. म्हणून ते प्रकल्प MOU केल्यानंतर सुद्धा कागदावरच राहतात. अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. तसं घडू नये म्हणून सरकारने पावलं उचलली पाहिजे. कानावर असं आलं होतं मला त्याची डिटेल माहिती नाही पण आता त्यांनी काल बोलताना सांगितलं की आम्ही गोदरेज बरोबर MOU केला, अदानी बरोबर MOU केला आणि 2-3 कंपन्यांचे नाव त्यांनी घेतलेत. आता हे घेत असताना मला समजत नाही की जिंदल बरोबर MOU केला, जिंदल बरोबर केला, गोदरेज बरोबर केला, अदानी बरोबर केला. हे तर भारतात MOU करू शकतो. दावोसला जाऊन त्यांच्यावर MOU करण्याची काय आवश्यकता. दावोसला जाऊन तुम्ही कोणी इंटरनॅशनल मोठ्या मोठ्या कंपनीज असतील जर्मनीच्या, साऊथ आफ्रिका, बाकी अनेक देशाची काल त्यांनी नाव घेतले, तिच्या कंपन्या असतील त्यात स्वागत आहे. महत्त्वाचा प्रश्न फक्त मोठे मोठे आकडे फक्त दावोसमधून आम्ही एवढे MOU केल्यापेक्षा ते खरोखरच जमिनीवर हे सर्व प्रकल्प आले पाहिजे ज्याच्यामुळे महाराष्ट्राला समृद्धी मिळेल. एक विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र पुढे जाईल या दृष्टीनं राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे. मी आता तुम्हाला वाचून दाखवलं ना, अराई पॉवर प्रोजेक्ट बुटीबोरीचा 18,000 कोटीचा हा पॉवर प्रोजेक्टच होता. कुठे याची सुरुवात नाही. 15 महिने झाले, 15 महिने कुठे याची सुरुवात नाही. मी जे नाव वाचून तुम्हाला दाखवले हे सगळे प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्रासाठी आहेत. म्हणजे कुठं फक्त घोषणा करायसाठी असेल तर ठीक आहे. असं आहे की शेवटी घोषणा केल्यानंतर ते प्रोजेक्ट वस्तुस्थितीत आले पाहिजे. त्यामुळे तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, संपूर्ण भागामध्ये समृद्धी आली पाहिजे या दृष्टीनं राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे. फक्त घोषणा करण्यावर जोर राज्य शासनाने देऊ नये. धन्यवाद. अतिशय हास्यास्पद वास्तव. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर तलाठ्यांचे जे परीक्षेला बसले होते त्या विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर राज्य शासनाचं काम आहे की विद्यार्थी तक्रार करतायत. तक्रार केल्यानंतर स्वतः राज्य शासनाने पावलं उचलून त्याची चौकशी केली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण तलाठीच्या परीक्षेला बसले विद्यार्थी आक्रोश करतायत आणि त्यांना सांगायचं तुम्ही पुरावे द्या. अशा पद्धती कुठेही पद्धत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हती. ही नवीन पद्धत सरकारने चालू केली आहे. माझी अजूनही राज्य शासनाला विनंती आहे की हे जे तलाठीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी जे आक्रोश करतायत
त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन त्याची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी लावावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी. मला अजूनही समजलं नाही की 200 मार्काचा पेपर आणि 214 मार्क कसे भेटू शकतात, मला समजलं नाही. त्याच्यामध्ये कोणती पद्धत नवीन ती त्यांनी सांगितली ना, सामान्यकृत परीक्षा. आता आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये गेलो आहे, शिकलो आहे, अनेक लोक जातात, पण 200 मार्काच्या पेपरला 214 मार्क भेटणं काही त्यांनी जर सांगितलं तर आमच्या ध्यानामध्ये फरक पडेल की असं कसं होऊ शकतं. पण याच्यामध्ये चौकशी याची करावी जेणेकरून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टीनं राज्य शासनाने पावले उचलावी. कसं आहे की त्या तरुणांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला अतिशय चांगली गोष्ट केली की ज्या काही चुकीच्या गोष्टी या संपूर्ण परीक्षेमध्ये होत होत्या त्या त्यांनी पुढे आणल्यात. आता ज्या पद्धतीने त्यांनी पुढे आणल्यात त्याच पद्धतीनं राज्य शासनाने सुद्धा 2 पावलं पुढे जाऊन त्याची चौकशी केलीच पाहिजे. मी तर अभिनंदन करेल त्या मुलांचं. आणि साहजिकच आहे, इतक्या मोठ्या आशेने बिचारे सगळे ग्रामीण भागातील मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहे. म्हणून मी म्हटलं ही अशीच परिस्थिती आली तर आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत होते. आता अशीच परिस्थिती आली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आत्महत्या करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मी त्या मुलांचं अभिनंदन करेल की त्यांनी या परीक्षेतल्या त्रुटी समोर आणल्यात. राज्य शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो, जेणेकरून एक प्रकारचा दिलासा या सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. त्या सरकारने जे काही सांगितलं त्याची व्यवस्थित त्यांनी लोकांसमोर सर्व गोष्टी आणल्या पाहिजे. कन्फ्युजन ठेवायला नको. काय म्हणजे खरोखरच राज्य शासन काय करणार, कारण की राज्य शासनाने ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्यावर कोणत्या पद्धतीनं तुमचं कोणती आरक्षण काढून घेणार नाही, आणि इकडे मराठा समाजालाही राज्य शासनाने आश्वासन दिलं होतं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू. आता याच्यातून राज्य शासन कशा पद्धतीनं कोणता निर्णय घेणार. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना भेटायला जाताना स्वतः त्यांनी सांगितलं होतं, पहिले सांगितलं 1 महिन्यामध्ये आम्ही निर्णय देऊ. म्हणजे काहीतरी विचार करूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याची वेळ दिली असेल. ठीक आहे, 1 महिन्याची नंतर आता वाढवून घेतली, आता 3 महिने झाले, 4 महिने झाले. जे काही आहे त्या पद्धतीनं योग्य निर्णय राज्य शासनाने घेतला पाहिजे. कोणत्याही समाजाची दिशाभूल राज्य शासनाने करू नये अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे. असं आहे की आता प्रत्येक ठिकाणी आता काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून आता त्याची चर्चा चालू झालेली आहे. अनेक ठिकाणी ज्या जागा काँग्रेसने लढवल्या होत्या, की ज्या जागा शिवसेनेने लढवल्या होत्या, की ज्या जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या, त्याच्याबद्दल सुद्धा आमची चर्चा चालू आहे की याच्यामध्ये एक्सचेंज काय करायची असेल तर कोणत्या जागा आपण एक्सचेंज करू शकतो. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाच्या स्तरावर आता बैठका चालू आहेत. आणि या तिन्ही स्तरावरच्या बैठका झाल्यानंतर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे संपूर्ण अहवाल जाईल, ते सुद्धा याच्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की तिन्ही पक्ष एकत्रित बसून यांचं तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन, समन्वय अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र बसून एकदा जो काही निर्णय घेतील त्यानुसार तिन्ही पक्ष त्या जो कोणता उमेदवार कोणत्या लोकसभेसाठी दिला त्याचा तिन्ही पक्ष म्हणून काम करतील. आणि लवकरात लवकर याची यादीसुद्धा लवकरात लवकर जाहीर होईल अशा पद्धतीने दिसत आहे. नाही, ठीक आहे ना. कसं आहे की ती जागा 2014ला अमरावती जागा राष्ट्रवादीने लढवली होती.
2019ला बाकी आम्ही सर्वांनी सपोर्ट केला होता. बेसिकली ती जागा राष्ट्रवादीची आहे, पण तरी आता चर्चेमध्ये आमची सुद्धा मागणी आहे, काँग्रेसची सुद्धा मागणी आहे. आता एकत्र चर्चेमध्ये आम्ही सर्व बसून चर्चा करू आणि जो कोणता योग्य उमेदवार असेल, ज्या कोणत्या पक्षाचा योग्य उमेदवार असेल त्या पद्धतीचे निर्णय आम्ही घेऊ. आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर माझी आता त्याचीच बैठक आहे, जेणेकरून कशा पद्धतीनं तिथे आपली बाजू मांडायची. बाजू तर आमची सत्याची बाजू आहे, प्रश्नच नाही. आता सत्याच्या बाजूला तिथे ऐकून घेतात की नाही हाच एवढा प्रश्न तिथे आहे. शिवसेनेच्या बाबतीत तर पाहिलं, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं घडू नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे. जे आता शिवसेनेच्या बाबतीत जे पाहिलं, आता हे सगळं ठरवून केल्यासारखं दिसतंय. तशा पद्धतीनं आमच्या बाबतीत ठरवलं नसावं असं वाटतं मला. आता जनता उघड्या डोळ्यांनी सगळे पाहत आहे काय घडत आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, ज्याचं नेतृत्व बाळासाहेब गेल्यानंतर उद्धवजी ठाकरे करत होते, त्यांचा पक्षही काढून घेतला, त्यांचं चिन्हही काढून घेतलं. ह्या सर्व गोष्टी जनतेला कळतात. तुम्ही ठीक आहे करताय, तुमच्या हातात सत्ता आहे, पण या सर्व गोष्टी जनतेला कळतात. उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील जनता या सर्व गोष्टी पाहते आणि त्यांना काय चालू आहे हे सुद्धा त्यांना कल्पना आहे. असं आहे की सातत्यानं गेल्या 2-2.5 वर्षापासनं 3 वर्षापासनं कशा पद्धतीनं ज्या काही एजन्सीज आहेत केंद्र शासनाच्या, ED असो, CBI असो, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकाची तोंडं दाबायची, त्यांना त्रास द्यायचं, या पद्धतीनं गेल्या 3-3.5 वर्षापासून सर्व काम चालू आहे. ही सर्व जनता पाहते. आता काल जे झालं शिवसेनेच्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा सर्व लोक पाहत आहेत. आणि हे काही फक्त महाराष्ट्रामध्येच होत आहे असं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही सुद्धा गेला, तुम्ही तिकडे दिल्लीला गेला, आप पार्टी, तिथे सुद्धा त्याच पद्धतीने एजन्सीच्या माध्यमातून केजरीवाल साहेबापासून तर त्यांच्या अनेक मंत्र्यांना कशात तरी घेऊन त्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये आपण गेला, त्या ठिकाणी सुद्धा ममता दीदीच्या त्यांच्या सहकाऱ्यांना अशाच पद्धतीच्या खोट्या प्रकरणामध्ये घेऊन त्यांना त्रास देणं चालू आहे. तिकडे राजस्थानमध्ये गेला, त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी, झारखंडमध्ये चालू आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे, त्या ठिकाणी त्या विरोधकांना, जे सरकार ज्यांचं आहे त्यांना कशा पद्धतीनं या एजन्सीच्या माध्यमातून त्रास द्यायचा, कशा पद्धतीने एजन्सीचा दुरुपयोग करायचा, अशा पद्धतीचा प्रकार संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण अनेक उदाहरणं आहे, माझ्यासहित अनेक उदाहरणं आहे काय झालं काय नाही. तर ऐसा है कि माननीय मुख्यमंत्री साहब कल दावोस से आए और दावोस से आने के बाद उन्होंने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस में जो ऐलान किया और उन्होंने बताया कि करीबन 3,53,000 कोटी का निवेश समझौता हमने महाराष्ट्र के लिए किया है. और मुझे खुशी है कि इस प्रकार का समझौता होता है तो उसके वजह से महाराष्ट्र में समृद्धि और विकास होगा, इसमें सच्चाई है. लेकिन हमारा जो अनुभव है, गए साल भी माननीय मुख्यमंत्री महोदय दावोस गए थे, उस टाइम भी उन्होंने ऐलान किया था कि हमने 2.5 लाख करोड़ का MOU महाराष्ट्र के लिए किया है. गए साल की बात कर रहा हूँ मैं. गए साल उन्होंने ऐलान किया था कि हमने 2.5 लाख करोड़ का निवेश हमने समझौता उसका किया है. लेकिन हम उनसे आज सवाल कर रहे हैं कि गए साल जो आपने MOU किया था 2.5 लाख करोड़ का, उसका क्या हुआ? कितने प्रोजेक्ट आज कागज पे ही है?
या कितने प्रोजेक्ट आज चालू हुए हैं। हमारी मालूमात के हिसाब से सिर्फ 20% प्रोजेक्ट की थोड़ी बहुत शुरुआत हुई है। 80% प्रोजेक्ट अभी भी गए साल के जो एमओयू दावोस के आने के बाद किया था उसके प्रोजेक्ट चालू नहीं। कुछ प्रोजेक्ट के बारे में आपको बताना चाहूँगा कि एक चंद्रपुर जिले में भद्रावती प्रकल्प है। भद्रावती में न्यू एरा टेक्नोलॉजी का ऐलान माननीय मुख्यमंत्री साहब ने किया था। 20,000 करोड़ का प्रोजेक्ट, कोल गैसिफिकेशन का प्रकल्प, इसकी कहाँ भी शुरुआत वहाँ पे हुई नहीं है। और न्यू एरा टेक्नोलॉजी कंपनी यहाँ पे बताया कि हमारी जिस प्रकार की इसमें फाइनेंशियल इन्वॉल्वमेंट है, इतनी हमारी हम ये इन्वेस्टमेंट करने के लिए सक्षम नहीं है। मुझे समझता नहीं कि इतना 20,000 कोटी का ये कंपनी इन्वेस्टमेंट करने के लिए सक्षम नहीं, तो उन्होंने फिर महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ में एमओयू क्यों किया। नंबर 2, गढ़चिरौली में वड़द करके वहाँ पे 5.5 हज़ार का वलद फेरोलाइट प्रोजेक्ट, ये भी अभी कागज पे इसकी भी शुरुआत नहीं हुई। बूटीबोरी में अराई पावर प्रोजेक्ट जो 18,000 करोड़ का है, इसकी भी कहाँ पे शुरुआत नहीं हुई। 1-2 बार ये लोग जरूर नागपुर आके गए, लेकिन उसके आगे कुछ बात बनी नहीं। गढ़चिरौली में लॉयड मेटल प्रोजेक्ट 20,000 करोड़ का, इसका एमओयू गए साल किया था। अमरावती में टेक्सटाइल पार्क, पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट, ऐसे प्रोजेक्ट की घोषणाएं माननीय मुख्यमंत्री साहब ने गए साल की थी दावोस से आने के बाद, लेकिन दावोस के आने के बाद भी 15 महीना हो गया। इस 15 महीने में कोई भी प्रोजेक्ट जो उन्होंने ऐलान किया था वो प्रोजेक्ट चालू नहीं हुए, सिर्फ कागज पे ये प्रकल्प है। हमारा माननीय मुख्यमंत्री साहब से उनसे यही दरख्वास्त है कि अच्छी बात है कि बड़े बड़े प्रोजेक्ट एमओयू आना चाहिए, बड़े बड़े प्रोजेक्ट महाराष्ट्र में आना चाहिए, लेकिन सिर्फ घोषणा करके नहीं होगा। ये प्रोजेक्ट सही में इसका अमल होना चाहिए, वहाँ पे उसका इंडस्ट्री डिपार्टमेंट ने फॉलो करना चाहिए और असल में प्रोजेक्ट ज़मीन के ऊपर आना चाहिए, ताकि हमारे युवाओं को उनके हाथ को काम मिल सके। सिर्फ घोषणा करके काम नहीं होगा, उसके लिए उन्होंने वास्तविकता में प्रोजेक्ट चालू करना चाहिए और उसमें कोई दिक्कत हो तो उसको सरकार ने मदद करके जल्द से जल्द ये प्रकल्प कैसे चालू हो जिसकी घोषणाएं हुई है, तभी महाराष्ट्र विकास और समृद्धि के राह पे चल सकता है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पिछले 2 हफ्ते में 2 बार महाराष्ट्र के दौरे पर हैं। पिछले बार हमने देखा कि नवी मुंबई में एमटीएचएल का उद्घाटन किया, आज सोलापुर में है। क्या लगता है सर कि लोकसभा चुनाव से ठीक पहले प्रधानमंत्री का 2 हफ्तों में 2 बार, और जब से शिंदे सरकार बनी है तब से कुल 7 बार, तो क्या ये शिंदे हो या फडणवीस हो या अजित पवार हो, तो इन तीनों पर जो आत्मविश्वास की कमी है एकदम आपने सही सवाल पूछा। एकनाथ शिंदे हो, देवेंद्र फडणवीस हो या अजित पवार साहब हो, नरेंद्र मोदी साहब को मालूम है कि इन 3 नेताओं के बदौलत उनकी बागडोर महाराष्ट्र में नहीं चल सकती। करके माननीय नरेंद्र मोदी साहब बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं, क्योंकि उनको पता है ये 3 नेताओं के ऊपर लोगों का भरोसा नहीं है। इनके बदौलत महाराष्ट्र में लोकसभा में चुनाव में अपने को लोकसभा की ज़्यादा से ज़्यादा सीट नहीं मिल सकती, करके खुद होके महाराष्ट्र में वो ध्यान दे रहे। बम्बई में या कल आज सोलापुर में कई जगह इतने में कई बार माननीय नरेंद्र मोदी साहब आए, और उनको ये भी मालूम है कि अभी लोकसभा चुनाव आने वाले हैं। उत्तर प्रदेश के बाद में महाराष्ट्र ही ऐसा स्टेट है कि जो नंबर 2 का स्टेट है जिसमें ज़्यादा से ज़्यादा लोकसभा की सीट है। और उनके ख्याल में आ गया कि जब तक अपन खुद होके महाराष्ट्र के ऊपर ख्याल नहीं देंगे, इन 3 नेताओं के भरोसे महाराष्ट्र में कुछ नहीं होने वाला है। लेकिन कैंपेनिंग तो जोर शोर से की जा रही है, महायुति कहा जा रहा है, तो टारगेट 45 कहा जा रहा है, लेकिन फिर भी आत्मविश्वास की कमी। मैं क्या बोल रहा हूँ, उनको नरेंद्र मोदी साहब को सब पता है कि इनकी कैपेसिटी क्या है। ये महाराष्ट्र में 3 नेता के ऊपर महाराष्ट्र की जनता का विश्वास नहीं, ये भी उनको पता है। करके वो महाराष्ट्र में बार बार आते कि अब मैं जब तक जाऊंगा नहीं तब तक यहाँ पे सुधार होगा नहीं, करके वो बार बार यहाँ पे आ रहे हैं। शिवसेना यूपीटी के 2
ऐसा है, इसकी शुरुआत काफ़ी पहले से हुई है कि जो भी विरोधी नेता है उनका मुंह बंद करने के लिए या उनको तकलीफ देने के लिए एजेंसी का गैर इस्तेमाल जो किया जा रहा है, और ये गैर इस्तेमाल सिर्फ महाराष्ट्र में नहीं है। आप दिल्ली में जाओ, आप केजरीवाल साहब से लेकर उनके मंत्रियों के ऊपर भी झूठे इल्जाम डाल के उनको तकलीफ देने का काम। पश्चिम बंगाल में आप जाइए, वेस्ट बंगाल में, वहाँ पे ममता दीदी के जो उनके सहयोगी हैं उनको एजेंसी के द्वारा उनको तकलीफ देने का काम, या राजस्थान में इस प्रकार का काम। ये एजेंसी का गैर इस्तेमाल जो हिसाब से हो रहा है, इसके पहले इस प्रकार का गैर इस्तेमाल इस एजेंसी का, ईडीओ सीबीआई का कभी नहीं हुआ। लेकिन ये 3, 3.5, 4 साल में इस प्रकार का गैर इस्तेमाल करके किस प्रकार से राजकीय लाभ उठाया जा सकता है, उसकी पूरी कोशिश यहाँ पे चालू है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।